मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 5. तुझे चाहूं बेतहाशा जह नसीब. ये 2 गुलाबजाम से तेरा क्या होगा? राजीवच्या बाउलमधील 2 इवलेसे गुलाबजाम पाहून आणि स्वतःच्या वाटेतील 4 गुलाबजाम दाखवून गौरव त्याला चिडवत होता. मेघा नुकतेच गुलाबजामचे बाउल्स सगळ्यांच्या हातात देत होती आणि स्वतःवर झालेला अन्याय लक्षात येता त्याने भुवया आकसतच समोर उभ्या मेघाकडे पाहिले. जीजाजी, इनका इस हफ्ते का स्वीट्स का कोटा खत्म हो चुका है. गौरवजींकडून त्याच्याकडे पाहिलेच. हे 2 गुलाबजामही बोनस आहेत असं समजा. मान झटकत वेणीचा शेपटा मागे टाकलाच आणि त्यावर गौरवजींचे मोठ्याने हसणे. नाराजी वाढलीच अजून. स्वीट्स का कोटा, ये क्या बात है? मुद्दाम गौरवने त्याला डिवचलेच. पण मेघा काही बोलेपर्यंत जिया आर्याच सज्ज होता राजीवची प्लेटभर जिलेबी खाण्याची कहाणी सर्वांना सांगायला. पुन्हा एकदा सगळ्यांचे खळखळून हसणे. रागातच तिच्याकडे पाहत ते 2 गुलाबजाम संपवले त्याने. मुलींसोबत बसलेल्या तिने कुणाचंच लक्ष नाही हे पाहत नाक उडवत अजूनच चिडवलं त्याला. गोड खाऊ मेहराजी, कशी मज्जा आली. आले मोठे अनहेल्दी पदार्थांवर लेक्चर देणारे. अनहेल्दी इज टेस्टी. खा आता फक्त 2 गुलाबजाम. वडापावचे ब्रँड अँबॅसेडर द ग्रेट राजीव मेहरा. तोही रोखून पाहत होताच अधूनमधून. मेघा, भेटा मला नंतर. देन आय विल टेल यू माझा स्वीट्सचा कोटा कसा पूर्ण होणार. मेरी बदमाश शर्मिली मेघा. लेना देना कुछ नहीं दुनिया से मेरा, बस तुझसे काम है. तेरी अखियों के शहर में यारा सब इंतजाम है. अन दोघांची ही आंख मिचोली रिधिमा एन्जॉय करत होती दुरूनच. मेघा, चलो अंदर आराम से बैठेंगे. लंच नंतर तिचा हात धरून गेस्ट रूम कडे निघालेली रिधिमा थांबून वळली. गौरव, आप बच्चों के साथ रहिए. ऊपर के फ्लोर पे कोई जाए ना, काम चल रहा है. नवऱ्याला अनेक सूचना देत मुलांवर लक्ष ठेवण्याची ड्युटी सोपवलीच. अहो, आर्याकडेही जरा लक्ष असू दे. तिनेही हळूच राजीवला सूचना दिली. पण दोघांनाही किड्स ड्युटी करताना फारसे कष्ट पडले नाहीतच. जिया आणि काव्या शांतता प्रिय वरच्या बेडरूममध्ये खेळत होत्या. लक्ष ठेवायला भारती दिदी सोबत. कबीर निवांत गार्डनमध्ये जाऊन बसलेला. आर्या नावाचं एकच अवखळ पात्र होतं ज्याला एका ठिकाणी बसून चैन पडणार नव्हतं. मध्येच वर धावत जा जिया आणि काव्याकडे, तर मध्येच सिंबासोबत खेळ. निवांतपणा रक्तातच नाही. लिव्हिंग रूममध्ये बसलेले राजीव आणि गौरव गप्पा करत तिच्यावर लक्ष ठेवत होते. गुड डिसिजन राजीव, अँड आय मस्ट से मेघा इज जस्ट परफेक्ट फॉर यू. मनापासून मांडलेलं मत. थँक्स. येस, आय एम लकी दॅट आय मेट हर. माय फॅमिली इज कम्प्लीट नाव. त्याच्याही चेहऱ्यावर मंद स्मित. गेल्या 2 तासातील मेघाची नवनवीन रूपं डोळ्यांसमोर चमकली. त्याच्या बहिणीला योग्य मान देणारी, तिला काय हवं नको याची सतत विचारपूस करणारी भाभी. काव्या कबीरला आपलंसं करत सहजच लाडकी बनणारी मामी. गौरव या घराचे जावई, त्यांचेही योग्य आदरातिथ्य व्हावे म्हणून याची काळजी घेणारी घरची सून. मेघा, हुआ अमीर दिल गरीब, तुझे चाहूं बेतहाशा जह नसीब. जियाकडचा एकुलता एक बॉल पायाने टोलवत गार्डनच्या पोर्चमध्ये स्वतःसोबतच फुटबॉल खेळणारी आर्या. कोपऱ्यातील वेताच्या खुर्चीवर निवांत बसून वाचन करणारा कबीर तिच्याकडे रोखून पाहत होता. कॅन्ट शी सीट ॲट वन प्लेस, डिस्टर्बिंग एव्हरीवन. खेळायचंय का तुला? येतो का फुटबॉल खेळता? त्याच्याकडे पाहत थेट प्रश्न. पाय बॉलवर रोवून उभी. व्हॉट डिड यू से? आय डिड नॉट अंडरस्टँड. तिच्या तोंडून काहीशी अगम्य भाषा ऐकून अत्यंत हळुवार आवाजात नम्रपणे त्याने केलेला प्रश्न. तुला मराठी येत नाही? आश्चर्याने ओठावर हात गेलाच. पण हा प्रश्नही मराठीतूनच विचारलेला. काय उत्तर देणार तो? फक्त एकटक पाहत होता.
कॅन यू प्लीज स्पीक इन इंग्लिश? थोडंसं विनवणीच्या स्वरातच बोलला. जा, नाही बोलणार इंग्लिश. तुला मराठी कसं येत नाही रे? जीन्सच्या खिशात हात रोवत ठसक्यातच विचारलं. जगाच्या पाठीवर प्रत्येकाला मराठी येतच असणार हे आर्याने गृहीत धरलेलं. सॉरी, आय डिड नॉट गेट यू. अगदीच केविलवाणा आवाज झालेला त्याचा. हिलाही इवलीशी दया आलीच, बहुतेक पहिल्यांदाच. आय आस्क्ड, डोंट यू नो मराठी लँग्वेज? त्याला मराठी समजतच नाही हे जाणून अचानक कुतूहल निर्माण झालेलं आणि त्याच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसलीच. नो, त्याचं काहीसं भीतभीतच उत्तर. तिचं धपकन खुर्चीवर बसणं काहीसा दचकलाच तो. भाषा येत नाही म्हणून एखादा पंच देणार नाही ना? गोंधळलेला थोडासा. हिंदी? तिचा पुढचा प्रश्न. लिटल. आय अंडरस्टँड हिंदी, कांट स्पीक फ्लुएंटली. पुन्हा केविलवाणं हसू त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या या उत्तरावर तर आर्याचा हात कपाळावर मारला गेलाच. अरे, मग हिंदी पेपरमध्ये काय लिहिलंस? काल आमचा हिंदीचा पेपर तर इतका हॉरिबल होता ना. सगळ्यात बोरिंग म्हणजे निबंध. पेड की आत्मकथा लिखो. अरे, पेडची काय आत्मकथा? आमची आत्मकथा विचारा ना. पेडबद्दल काय लिहिणार? खरडला मी काहीतरी. पेपर कसा बसा संपवला. माझ्या मम्माला सांगू नको हा, नाहीतर हिंदी पेपरसाठी मला मराठीतून लेक्चर देईल. पुन्हा मराठीत बडबड आणि तो फक्त ऐकत होता. सर्वच डोक्यावरून हॉरिबल, बोरिंग आणि पेपर हे शब्दच फक्त समजलेले. अरे, तुम्हाला शाळेत हिंदी मराठी नाही का? या मराठी प्रश्नावरही तो मान खाली घालून बसला. तिला स्वतःची चूक लक्षात आलीच. ओ, आय मीन विच लँग्वेजेस डू यू स्टडी इन स्कूल? त्याच्या चेहऱ्यावर बारीकसे हसू. हे जे काही विचारलं ते समजलेलं. इंग्लिश, फ्रेंच अँड जर्मन. या उत्तरासोबत तर आर्याचे डोळे विस्फारलेले. अरे देवा, म्हणजे तुला इतकुसही मराठी येत नाही आणि हिंदीही मोडकं तोडकं. म्हणजे आता तुझ्याशी बोलताना कायम इंग्लिश बोलायचं? स्कूलमध्ये बोलतो आम्ही, पण तेवढं नाही रे. आय मीन हिंदी, मराठी, इंग्लिश असं सगळं मिक्स बोलतो. हां, मघाशी तुझ्याशी ओळख झाली तेव्हा थोडंसं इंग्लिश बोलले मी, पण मला वाटलं तुला थोडं तरी हिंदी मराठी येत असेल. हिची मराठीतली बुलेट ट्रेन थांबेना. विल यू टीच मी युअर लँग्वेज? त्याने अगदी सहजच विचारलं, थोडंसं घाबरतच. ही काही इंग्रजीत बोलण्याची शक्यता नाही आणि मुळातच अभ्यासू कबीरला एक नवीन भाषा शिकायची उत्सुकता. मराठी शिकणार तू? कपाळाला असंख्य आठ्या. तो लाख शिकव म्हणेल. आपल्या तेवढे पेशन्स आहेत का कुणाला भाषा शिकवण्याचे, ते पण मराठी? येस, मराठी, युअर लँग्वेज. त्याचेही कुतूहल वाढलेले. ओके, आय विल ट्राय. काहीसे अनिश्चिततेतच उत्तर दिले तिने. आता तरी फुटबॉल खेळणार का? बॉलकडे इशारा करतच विचारलेले आणि त्याने मंद हसत फक्त नकारार्थी मान हलवली. बॉल विषयी काहीतरी विचारत आहे एवढे जाणवलेले. हा काय खेळणार फुटबॉल? आम्ही आल्यापासून सोफ्यावर बसला होता, नंतर डायनिंग चेअर आणि आता इथे गार्डनच्या चेअरवर. उभं राहिलेलं पाहिलंच नाही. धावता येणं तर अशक्यच. बॉल टपटप आपटत निघून गेली आत. तो बारीकसे हसत पाहत होता पाठमोऱ्या तिला. शी इज बिट वियर्ड बट फनी. आर्या नावाचे अर्थ शोधण्याची आवड असलेला कबीर. गुगलमध्ये सहजच तिच्या नावाचा अर्थ शोधला गेला. आर्या मीन्स फुल ऑफ पॉवर अँड एनर्जी, सूट्स हर. ती निघून गेली आणि त्याने लक्ष हातातील आयपॅडकडे वळवले. वाचन सुरू. मेघाला बेडवर आरामात बसायला सांगत रिधिमाची पर्समध्ये शोधाशोध. फायनली जे शोधत होती ते मिळाले. लंडनच्या कुठल्याशा ज्वेलरी बुटीकची डबी. दिस इज फॉर यू, एंगेजमेंट गिफ्ट. छानसं हसत मेघाला डबी सोपवली. हे काय? हे कशाला? सॉरी, आय मीन इसकी क्या जरूरत है? मराठीत बोलता बोलता तीही थबकली आणि हिंदी संभाषण सुरू केलं. अरे मेघा, मराठी बोल. मला येते थोडा थोडा. आय मीन स्कूल कॉलेजमध्ये फ्रेंड्स होते मराठी, तेव्हा खूप फ्लुएंटली बोलायचं मी, जस्ट लाईक मॉम डॅड. आता लंडनला गेली, देन लेस प्रॅक्टिस. पण मी ट्राय करणार. माय मराठी विल इम्प्रूव्ह विथ यू. तिचं हे तोडमोडके जोड मराठी ऐकून मेघा हसलीच छानसं.
ती डबी उघडून पाहतच नाहीये हे जाणवून रिधिमानेच उघडली आणि नाजूकशा हिऱ्याच्या कानातल्यांवर मेघाची नजर पडली. त्या हिऱ्यांचा लखलखाट डोळे दिपवत होता, पण मनावरचं दडपणही वाढवत होताच. दीदी, हे खरंच नको. आपण भेटलो हेच किती छान. हे खूपच मोठं गिफ्ट आहे. काकुळतीला येतच डबी बंद केली. चुपचाप रखो, ये बडी दीदी का ऑर्डर है समझे. डबी तिच्या हातात देत रिधिमाचा अचानक कडक झालेला आवाज. क्षणभर तर राजीवच्या आवाजाचीच झलक जाणवली अन मेघा दचकलीच. अरे, मी खूप खूप शोधून हे गिफ्ट सिलेक्ट केलं. दीदी भी पुकारते हो और दीदी अपनी ये छोटी सी भाभी को गिफ्ट नहीं दे सकती क्या. तिचं इवलसं नाक ओढलंच रिधिमाने अगदी हक्काने अन मेघाही मनमोकळं हसली. खूप सुंदर आहेत, मी घालेन नक्की. पुन्हा एकदा ती नाजूक नक्षी न्याहाळत डबी बंद केली. आता मला सांगा तुमच्या दोघांची स्टोरी. डोंट से नो, आय वॉन्ट टू हिअर. रिधिमाची अचानक अशी विनंती अन ही कावरी बावरी. असं कसं सांगायचं आणि नक्की काय सांगायचं? काय आहे आमची स्टोरी? एकदम सुरुवात से सांग. तुम्ही कसे भेटले? प्लीज मेघा, भाई नाही सांगणार. हम दोनों तो बेस्ट फ्रेंड जैसे ही है. बोल ना यार. हात धरूनच हट्ट आणि तिचा नाईलाज. लाडक्या नणंदबाईंची गोड मागणी. अवॉर्ड सेरेमनीच्या संध्याकाळपासून सुरू झालेली ही कहाणी आज पहिल्यांदाच कुणाला तरी निवांत बसून सांगत होती. सर्व प्रसंग, घटना नव्याने जगत होती. क्षणोक्षणी एकमेकात कसे गुंतत गेलो हे नव्याने अनुभवत होती. साधं, सोपं, सहज असं जाणवणारं हे गेल्या 3 महिन्याचं आयुष्य एक अनोखी प्रेम कहाणी आहे हेही नव्यानेच उमगत होतं. और फिर जिया आर्या का प्रपोजल एंड फिर रोका हो गया. हलकसं हसत कहाणीचा प्रवास सांगताना त्याच्या आठवणीत गालावरची लाजेची लाली आणि त्याची साक्षीदार रिधिमा. हाय, युनिक लव्ह स्टोरी है. हे कौतुकही झालंच. आय एम शुअर तुमची आणि जिजाजींची ही स्टोरी छानच असणार. 15 वर्षांचा सुखी संसार, कबीर काव्यासारखी गोड मुलं आणि आमचे जिजाजीही प्रेमळ आहेतच. दोघींच्या नात्यात आलेला मोकळेपणा. मेघानेही हक्काने रिधिमाच्या आयुष्याबद्दल मत व्यक्त केलंच. येस, आय एम लकी. हैप्पी मैरिड लाइफ ऑफ 15 years. प्यार तो जरूरी है ही, पर सिर्फ प्यार काफी नहीं होता मेघा. उजवीकडच्या खिडकीतून बाहेर शून्यात पाहणारी रिधिमा. तिने दडवण्याचा प्रयत्न केला तरीही तिच्या हसऱ्या डोळ्यांच्या कडांवर साचलेलं हे इवलसं पाणी, दुःखाची हलकीशी झलक. मेघाही काही क्षण अस्वस्थ. दीदी असं का म्हणत आहेत? काही प्रॉब्लेम आहे का? विचारू शकते का? हा हक्क मला आहे का? स्पेशल कॉफी सबके लिए. दारातून आलेला आवाज. दोघीही दचकून भानावर. पाहिलं तर कॉफीचे मग्स ट्रे मध्ये घेऊन गौरव आत येत होते. जिजाजी, आपने क्यों तकलीफ की? मुझे बताते, मैं बना देती. ओशाळून ती ट्रे घ्यायला बेडवरून उतरली की गौरवजींच्या पाठी राजीव. अहो, मला सांगायचं ना, असं बरं दिसतं का? तुम्ही त्यांना कॉफी बनवायला लावली? हिने सौम्य शब्दात त्याला दटावलेच. आय डिड नॉट आस्क हिम. त्यालाच बनवायची होती. कपाळ आकसलंच तिच्या दटावण्याने. ओए गौरव, देखो तुम्हारी वजह से मुझे डांट पड रही है. राजीव आणि गौरव साधारण समवयस्क एकमेकांची थट्टा करणे, अरे तुरे करत ओरडणे अगदी सहजच घडत होते. मेघाजी, हमारे हाथ की कॉफी चखिए तो जरा, हमारी जाने मन की फेवरेट है. रिधिमाशी लाडीकपणे बोलत एकेकाच्या हातात मग्स देत होते. थँक्स गौरव, लव्ह यू, आय रिअली नीडेड इट. तेवढ्याच प्रेमळपणे प्रतिसाद देत रिधिमाने कॉफीचा घोट घेतलाच. मेघा संभ्रमात. काही मिनिटापूर्वीची प्यार काफी नाही म्हणणारी रिधिमा खरी की आत्ता जिजाजींना प्रेमाने हाक देणारी रिधिमा खरी? सुखी संसार हा फक्त दिखावा तर नाही, पण या दोघांना पाहून तसं वाटत तर नाही की हे सर्व एक नाटक? छे छे, मी खूप जास्त विचार करते आहे. मेघा जी, वो आपके अहो आपको मिस कर रहे थे, तो मैंने सोचा सब साथ में कॉफी ही पी लेते हैं. सोफ्यावर बसलेल्या राजीवकडे पाहून गौरवने डोळे मिचकावले.
ओ भाई, अब एक पल भी चैन नहीं मेघा बिना. रिधिमाचेही खट्याळ शब्द. कुठे या संकटात सापडलो असे मेघाला झालेले, पण निघून जाणेही बरे दिसणार नाही. बसावे कुठे हाही प्रश्न. शेवटी नजर झुकवत ती बेडच्या कोपऱ्यातच जाऊन बसली, हेडबोर्डला टेकून. शेजारी थोड्या अंतरावर रिधिमा आणि तिच्या पाठी हक्काने बसलेले गौरव जिजाजी. तिच्या डाव्या खांद्यावर त्यांचा हात आणि त्याच हातावर निवांत टेकवलेलं दीदींचं डोकं. दोघं अगदी निकट. रिधिमा दीदी जिजाजींच्या कुशीतच बसली आहे असेच वाटत होते. एकमेकांच्या कानात कुजबुजत हसणं. हक्काने एकमेकांच्या मग्समधील कॉफीही चाखलीच. बाहेर कोसळणारा पाऊस आणि या अतिरोमांचक वातावरणात हळूहळू आपल्या कॉफीचे घोट घेणारी मेघा. नजर हळूच उचलत समोर सोफ्यावर बसलेल्या त्याच्याकडे गेलीच. त्याचीही तिच्यावरच रोखलेली. नजरेचे बाण, नजरेच्याच तक्रारी अन लटका रागही. राजीव, काल म्हणालात बिहेव नॉर्मली, आणि मग हे असं मुद्दाम दूर बसणं नॉर्मल बिहेवियर असतं का? काल मुलींसमोर जवळ बसायचा हट्ट, आता इथे फक्त दीदी आणि जिजाजी आहेत, तर इथे माझ्याजवळ बेडवर बसू शकता ना तुम्ही? हे दोघे किती क्यूट कपल आहेत, आणि आपल्यात कपल म्हणण्यासारखं काहीच नाही. मला तर कधी कधी समजतच नाही तुमचं वागणं. जिथं हक्काने बसू शकतो तिथं नाही बसायचं जवळ, आणि बाहेर सर्वांसमोर तुमचं वागणं निराळच. खरंच देवा, वियर्ड नवरा दिला आहेस. दुमडलेले ओठ, मुरडलेलं नाक, डोळ्यातलं आर्जव दिसत होतंच त्याला. मेघा, एव्हरी टाइम मीच का तुमच्याजवळ बसायला येऊ? मी इन्सिस्ट केलं की तुम्हाला राग येतो ना? देन व्हाय आर यू अपसेट नाऊ? मी लांब बसलो म्हणून? लंचलाही यू वेअर वेटिंग फॉर मी, म्हणून मला पनिशमेंट. 2 गुलाबजाम. मी तिकडे येणार नाही. जर तुम्हाला माझ्यासोबत बसायचं असेल तर सोफा रिकामा आहे. आय एम वेटिंग. साडीत लपवलेले पाय हळूच बेडवरून खाली जमिनीवर टेकले. कॉफीचा मग सांभाळत सावकाश पावलं टाकत सोफ्याच्या दिशेने निघालेली ती. कोपऱ्यातील टेबलावरून पेपर टिश्यू घेण्याचा बहाणा. ओठाला न लागलेली कॉफी उगाचच टिपली. एक हलकासा कटाक्ष त्याच्याकडे, आणि तिथेच सोफ्यावर बसलीच. पण मुद्दाम लांबच. वळून पाहिलं नाहीच त्याच्याकडे. पण तरीही नजरेच्या कोपऱ्यातून त्याचा आश्चर्य मिश्रित आनंदी चेहरा दिसत होताच. सवयीने सोफ्यावर पायाची उपडी घडी, हातात अर्धवट रिकामा कॉफीचा मग. पाहत होती खिडकीतून बाहेर कोसळणारा पाऊस अन हळूच खेचली गेलेली तिची वेणी. वळून पाहिलं तर त्याचं लक्ष हातातील मोबाईलमध्ये, वाचनात मग्न. मी काहीच केलं नाही हे भाव. पण ती पाहत राहिली एकटक, रोखून, आणि मग हळूच तिच्याकडे बघत खोडकर हसू आलंच त्याच्या चेहऱ्यावर. राजीव, तुमचा नटखटपणा पकडला गेला आहे. एकमेकांकडे पाहत स्वतःशीच हसले दोघे. मेघा, या स्माईलसाठी तर केलं हे सगळं. थोडीशी शरारत. आता व्यवस्थित त्याच्याकडे वळून बसलीच. तोही किंचित जवळ. पदरात धरून आणलेली कानातल्यांची डबी दाखवलीच त्याला. दीदींनी दिलेली भेट. सुंदर आहेत असं म्हणत सहजच त्यातील एक कानातले बोटात पकडत तिच्या कानाजवळ नेलेच. कसे दिसेल कानात हे पाहण्याची इच्छा. ब्युटिफुल. गोड हसला, आणि त्याचं हे सहजच वागणं पाहून ती खुदकन हसली. अर्धवट कॉफीचे मग्जही चिअर्स केले गेले. पुन्हा एकदा हसत सुप्रीम सी साइड कॅफेची आठवण काढत रिधिमा समाधानाने दोघांकडे पाहत होती. गौरव तिच्या कानात काय सांगत आहे हे समजत नव्हतेच. समोर होती एक प्रेम कहाणी उमलत, तिच्या भाई भाभीची. या प्रेमाला प्रदर्शनाची गरज नव्हती. बस आनंदाची सोबत पुरेशी होती, एकमेकांच्या आनंदासाठी. रिधिमा दी आणि गौरव जिजाजींचा विसर पडलेले हे दोघे गप्पा करत पुन्हा आपल्याच विश्वात दंग. राजीव, हे छोटे छोटे क्षणच खूप गोड आहेत, हो ना? येस मेघा, तुझे चाहूं बेतहाशा, जह नसीब.